हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर यावर्षी श्रावणात अंगारकी संकष्टी चतुर्थी आली आहे. तर ती 12 ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तिला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. तर ही चतुर्थी उद्या 12 ऑगस्ट रोजी आली आहे. तर संकष्टी चतुर्थीचे हे व्रत केल्याने किंवा उपवास केल्याने, या दिवशी गणपतीचे पूजन केल्याने तसेच गणपतीचे दर्शन घेतल्याने संकट निवारण होते. आयुष्यातील अडथळे, अडचणी, आजार दूर होतात. त्याचबरोबर ग्रहशांती होते. मंगल दोष, अंगारक दोष तसेच नकारात्मक ग्रह प्रभाव कमी होतात. नोकरी न मिळणे, लग्न न जमणे तसेच पैशाच्या बाबतीतील अडचणी या अंगारक संकष्टी चतुर्थीच्या व्रताने दूर होतात. तसेच घरात ऐक्य, आनंद, मंगल कार्य साध्य होतात. आध्यात्मिक प्रगती होते. मन शांत होते. आत्मविश्वास वाढतो व मोक्षाची प्राप्ती होते. असे हे अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत आपल्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी यावर्षी श्रावणात आली आहे. श्रावणातील अंगारकी चतुर्थीचे महत्त्व फार मोठे असते. तर श्रावणात आपण देवांचे देव महादेव यांची पूजा करत असतो. तर चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे पूजन केले जाते. या दोन्हींचे पूजन या दिवशी केले जाईल. तर या दिवशी कोणते उपाय करावे, पूजा कशी करावी तसेच कोणत्या गोष्टी या दिवशी करू नये ते जाणून घेऊया. तर यावर्षी श्रावणात अंगारकी संकष्टी चतुर्थी ही 12 ऑगस्ट रोजी आहे व तिची सुरुवात ही सकाळी 8:40 सुरू होत आहे व ही चतुर्थीची समाप्ती 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:35 होत आहे. तर या चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घेऊनच उपवास सोडला जातो. तर या दिवशी चंद्रोदय रात्री 9:17 आहे. तर यामागे काय कारण आहे, तर अंगारकी नावाचे ऋषी होते. ते गणपतीचे निस्सीम भक्त होते. त्यांचा जन्म मंगळवारी झाला होता. त्यांनी अनेक वर्ष गणपती बाप्पाची तपस्या केली व गणपती बाप्पा प्रसन्न झाले व त्यांना विचारलं की तुला काय हवंय. तेव्हा अंगारक ऋषींनी सांगितलं, माझं नाव व तुमचं व्रत लोकांमध्ये कायम स्मरणात राहावे. तेव्हा बाप्पांनी त्यांना वर दिला की जेव्हा संकष्टी चतुर्थी व्रत हे मंगळवारी येईल तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाईल. या दिवशी व्रत करणाऱ्याला विशेष फळ मिळेल असे पुराणात सांगितले आहे. जर तुम्ही वर्षभर हे संकष्टी चतुर्थीचे व्रत करत नसाल तरी अंगारकीला तुम्ही अवश्य उपवास करा व गणपती बाप्पाचे दर्शन अवश्य घ्या. या अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व प्रकारचे दुःख, पाप नाहीसे होतात. तसेच या अंगारकी चतुर्थीपासून तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या व्रताची सुरुवात देखील करू शकता. ज्यांना कोणाला संकष्टी चतुर्थीचे व्रत हे वर्षभर करायचे आहे त्यांनी या अंगारकी चतुर्थीपासून त्या व्रताची सुरुवात करावी. त्या व्रताची सुरुवात या श्रावणातील अंगारकी चतुर्थीपासून तुम्ही करू शकता. या दिवशी आपण घरच्या घरी गणपती बाप्पांची पूजा कशी करावी, तर सकाळी स्नान करून गणेशांची मूर्ती किंवा प्रतिमा घेऊन तिची पूजा करावी. मूर्तीवरती जलाभिषेक किंवा पंचामृताचा अभिषेक करून ती स्वच्छ करून घ्यावी. तिची स्थापना करावी. तिला गंध, अत्तर, दुर्वा तसेच लाल फुलं अर्पण करावी. जास्वंदीचे लाल फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. नैवेद्यामध्ये मोदकाचा नैवेद्य दाखवावा. आरती करावी, प्रार्थना करावी. संकष्ट चतुर्थीची व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी. तसेच गणपती अथर्वशीर्षाचे 1, 11 किंवा 21 वेळा पठण करावे. जर तुम्ही 1 वेळा हे गणपती अथर्वशीर्ष पठण करणार असाल तर 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणून फलश्रुती म्हणावी. जर तुम्ही 11 किंवा 21 वेळा हे अथर्वशीर्ष म्हणणार असाल तर तुम्ही 11 आणि 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणावे आणि 1 वेळा फलश्रुती वाचावी. दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राची पूजा करून उपवास सोडावा. उपवास झेपत नसेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. तसेच या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये, तर या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. राग, द्वेष करू नये, भांडू नये, खोटं बोलू नये. तर या व्रताने आयुष्यातील संकटे दूर होतात. त्याचबरोबर पैशाच्या अडचणी व नोकरीतील अडचणी देखील दूर होतात.
बरेच जण मिठाच्या चतुर्थीचे व्रत करत असतात, तर हे व्रत कसे करावे? तर या व्रताची सुरुवात देखील तुम्ही उद्याच्या श्रावणातील अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून करू शकता. प्रत्येक चतुर्थीला दिवसभर उपवास करायचा, मीठ खायचे नाही. गणपतीची पूजा वरीलप्रमाणेच करावी व 21 मोदकाचा नैवेद्य करायचा. यात सर्व मोदक गोडाचे बनवायचे आणि 1 मोदक मिठाचा करायचा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तेच मोदक खाऊन आपण उपवास सोडायचा. मोदक तोपर्यंत खायचे जोपर्यंत मिठाचा मोदक खाताना लागत नाही. जेव्हा मिठाचा मोदक लागतो तेव्हा मोदक खाणे बंद करावे आणि उरलेले मोदक तुम्ही गाईला खायला द्यावे. असा मोदकावरच उपवास सोडायचा. अशा प्रकारे हे मिठाच्या चतुर्थीचे व्रत केले जाते. याची सुरुवात देखील तुम्ही उद्याच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून करू शकता. तुमची कितीही कठीण इच्छा असेल तर ती या व्रताने अवश्य पूर्ण होईल. तर अत्यंत कठीण इच्छापूर्तीसाठी देखील हे मिठाच्या चतुर्थीचे व्रत केले जाते. तर उद्या येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.